पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इर्शाळगड प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका करण्यात आली. पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त बचाव मोहिमेला यश मिळाले. इर्शाळगडावरून माची प्रबळगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघालेल्या ठाण्यातील TCS कंपनीत कार्यरत 13 तरुणांचा गट दाट जंगलात भरकटल्याने एकच खळबळ उडाली. अंधार पडू लागलेला, मोबाईल नेटवर्क जवळपास बंद, खोल दऱ्या, निसरडे कातळ आणि जीवघेण्या वाटांमुळे ट्रेकर्स गंभीर संकटात सापडले. अखेर आपत्कालीन 112 क्रमांकावर मदतीचा कॉल प्राप्त होताच तातडीने बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल 4 वरील नितीन सोनवणे आणि प्रदीप पोपेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत माची प्रबळ गावातील अनुभवी वाटाडे नवनाथ पारधी, हरिश्चंद्र पारधी आणि नथुराम पारधी, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी, 7 पोलीस अंमलदार, निसर्ग मित्र संस्था पनवेलचे सचिन शिंदे, वरद पवार, हेमंत वैद्य आणि अक्षय देशमुख तसेच हेल्प फाउंडेशनचे रेस्क्युअर्स बचाव मोहिमेत सहभागी झाले. रात्र वाढत असताना दाट जंगलातून मार्ग काढणे मोठे आव्हान होते. अनेक ठिकाणी एका चुकीच्या पावलाने शेकडो फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका होता. मात्र बचाव पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत शोध मोहीम सुरू ठेवली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर भरकटलेल्या ट्रेकर्सपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित मार्गाने एका मागोमाग एक खाली आणण्यात यश आले. या मोहिमेत सुखरूप बचाव करण्यात आलेल्या ट्रेकर्समध्ये आदित्य अशोक विचारे, प्रकाश संतोष सावंत, यतीन कालिया, ऋतुराज सदाशिव पाटील, अंकित मिश्रा, दीपक उत्तम बनकर, अभिषेक जयप्रकाश बहादूरकर, दीपक कुमार राजदेव महतो, अनिकेत दुबे, चेतन शिंदे, राहुल बनकर, प्रशांत पानचोरे आणि रोहित कुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण ठाणे येथील TCS कंपनीत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. या धाडसी संयुक्त बचाव मोहिमेत पनवेल तालुका पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्युअर्सनी जीवाची पर्वा न करता काम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.